आज आपण इथं हात धुण्याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत। तुम्ही काय करता? अभ्यास केला, वया पुस्तकाला हात लावला किंवा कोणते खेळातून आलं की डायरेक्ट मम्मीने काही वाढलं की लगेच तोंडात टाकतात आणि खाऊन घेतात। आता शाळेतलं पण बघा, म्हणजे माझीच मुलगी बरं का, बसमधनं प्रवास करते, घरी आलं काही दिसलं की लगेच पटकन तोंडात टाकते, पण ऑलरेडी त्या हाताला खूप काही म्हणजे घाण लागलेली असते। बसमधली घाण किंवा तुम्ही वर्गात असतात तुमच्या दप्तराला लागलेली घाण, वया पुस्तकाचं काही ना काही बारीक सूक्ष्म धुळीचे कण सुद्धा तुमच्या हाताला चिटकलेले असतात। आणि डायरेक्ट जर तुम्ही एखादं फळ, चॉकलेट, काही गोळी तोंडात टाकली तर काय होतं, ती घाण असते जी लागलेली बारीक, ती कळत नकळतपणे आपल्या पोटात जाते आणि आपल्याला काय वाटतं की आपलं हात स्वच्छच आहे, पण तो हात स्वच्छ नसतो। जोपर्यंत तुम्ही हात धुत नाही साबणाने किंवा बारीक ज्या स्टेप्स आहे मी सांगणार तुम्हाला, त्याच्याशिवाय तो हात पूर्ण 100% स्वच्छ होत नाही। त्याच्यासाठी काय स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते। कोणताही आपला हात असतो जेवणासाठी, सगळ्यात म्हणजे तोंडात काही पण आपल्याला टाकायचं असेल, अन्नाचं कण काही हातानेच टाकतो आपण, दुसऱ्या गोष्टीने टाकतो का नाही? मग हातच पहिले स्वच्छ पाहिजे। त्यासाठी काय करावं लागतं? स्वच्छ पाण्याने हात धुण्यापेक्षा साबणाने किंवा हँडवॉश याचा वापर करूनच तुम्ही हात स्वच्छ करायचे। त्याच्यासाठी समजा तर हँडवॉश आहे किंवा साबण आहे, तर साबणाचा पूर्ण फेस दोन्ही तळ हातावर खूप मोठा फेस घ्यायचा। साबणाच्या फेसामध्ये हे जे हाताला लागलेले जे बारीक रोगजंतू आहे हे निघून जातात आणि तळ हातावर भरपूर 10 मिनिटं तरी आपला साबणाचा फेस किंवा 2-3 मिनिटं जरी आपण साबणाने तो फेस आपला तळ हातावर घासला तर तळ हात आपले स्वच्छ होता। त्यानंतर ही मागची बाजू सुद्धा तितकीच महत्वाची असते, कारण की आपण जेवतो तर याला सुद्धा लागलेली धूळ असते ना, आणि इथल्या मागच्या बाजूला सुद्धा लागलेली धूळ ती सुद्धा पोटात जाऊ शकते आणि या धुळीमध्येच बारीक रोगजंतू असतात की जे पोटाचे विकार, इतर काही आजार आपल्याला येतो याच्याने। त्याच्यासाठी समोरच्या बाजूने आपण साबणाचं फेसाने हात स्वच्छ केले ना, तर मागची बाजू तितकीच महत्वाची असते स्वच्छ करणं। त्याच्यासाठी साबणाचा फेस ह्या बाजूनी म्हणजे हा मागची बाजू आणि हा तळ हात दुसऱ्या हाताचा असा 1 मिनिट तरी घासला पाहिजे। आणि हे जे आपले 2 बोटांमधली जे भाग असतो याच्यामध्ये सुद्धा बरेचसे रोगजंतू लपलेले असतात, ते सुद्धा स्वच्छ होणं गरजेचे असतात। त्यासाठी तो साबणाचा फेस आपल्या हाताला असतोच ना, तो सुद्धा असा 1 मिनिट तरी घासणं गरजेचे आहे। त्यानंतर याच्या मागची बाजू स्वच्छ झाली, त्याच्यानंतर ह्या तळव्यानी ह्या हाताची मागची बाजू तशाच पद्धतीने स्वच्छ करणं गरजेचे आहे, समजलं? त्यानंतर हे झालं आपलं तळ हात आणि मागची बाजू स्वच्छ। त्यानंतर त्याच फेसाने काय करायचं, ह्या हाताचे हे 5ही बोट अशा पद्धतीने, कारण की नखामध्ये पण घाण लपलेली असते ना, ती ह्या तळ हातावर चांगला 1 मिनिट तरी घासायचं, समजलं? अशा पद्धतीने काय होतं, तुमच्या नखातले पण खूप काही बारीक माती, जे लपलेले रोगजंतू ते निघून जातात। आणि त्यानंतर ह्या हाताने स्वच्छ झाल्यावर त्यानंतर परत हीच पोझिशन दुसऱ्या हाताने पण करणं गरजेचं आहे, समजलं? परत हे 5ही बोट त्याच पद्धतीने ह्या तळ हातावर घासणं गरजेचं आहे। त्यानंतर ह्या एवढ्या स्टेप झाल्याच्या नंतर मग आपलं मनगट, इथलं सुद्धा बाजू अस्वच्छ असते ना, त्यासाठी हे सुद्धा मनगट आपलं ह्या हाताने घासणं गरजेचं आहे त्याच साबणाच्या फेसात। त्यानंतर ह्या हाताने परत हा दुसरा मनगट असं स्वच्छ केल्यानंतर आता झाली आपली फक्त ही स्वच्छता, आणि त्याच्यानंतर हे हात धुणं गरजेचे आहे ना। त्यानंतर मग स्वच्छ पाण्यामध्ये, मोकळ्या पाण्यामध्ये आपल्याला हे हात धुणं गरजेचे आहे। तेव्हा सुद्धा हे असं म्हणजे कुठेही साबणाचा फेस राहायला नको, कळालं? अशा पद्धतीने तुमचा 100% हात स्वच्छ होतो आणि त्यानंतरच मग जेवण करायचं, समजलं? डायरेक्ट हात न धुता जेवायचं नाही। घरात मम्मी, काकी, मावशी, पप्पा, आजोबा, आजी, लहान भावंड यांना सुद्धा ह्या स्टेप्सने हात धुवायला लावा, तरच ते अन्नाचा तुम्हाला आनंद घेता येईल, तरच तुमचं कुटुंब निरोगी राहील, कळलं?